नमस्कार. मॅड इन लव्ह हेच नाव आपण का दिलं आहे प्रेमकथेला? मॅड इन लव्ह असं दिलं आहे आपण या पुस्तकाला की प्रेमामध्ये याच्यातला जो नायक आहे तो प्रेमामध्ये कशा पद्धतीने वाहवत जातो आणि डिवोटी म्हणतो म्हणजे आपण एखाद्याला देवत्व कसं बहाल करतो अखंड प्रेमात पडल्यानंतर. तर त्याची कथा सांगणारी संपूर्ण कादंबरी आहे आणि सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. तर याच्यामध्ये आपण PTSD म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर आणि ASPD अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असे 2 आजार त्याला दाखवलेले आहेत नायकाला. आणि हे अत्यंत समर्पित असं कथेला अत्यंत योग्य असं नाव मला वाटलं. त्याच्यामुळे मी मॅड इन लव्ह असं नाव दिलं. एकंदरीत ह्या कादंबरीच्या पाठीमागची संकल्पना काय आहे? पुस्तक कादंबरी ही सायकोलॉजिकल थ्रिलर आहे, प्रेमकथा आहे याच्यामध्ये. पोलीस इन्व्हेस्टिगेशन आहे, त्याच्यानंतर मर्डर मिस्ट्री आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रेमकथेचं आता याच्यामध्ये ट्रॅजेडी आहे, सुखांतिका आहे की शोकांतिका हे वाचकांना वाचल्यानंतर कळेल. आता याच्यामध्ये थीम याची थ्रिलर असल्यामुळे अनेक ट्विस्टिंग पॉईंट याच्यामध्ये आहेत आणि 306 पानांची कादंबरी आहे. त्याच्यामध्ये वाचकांना शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवेल अशी कथा याच्यामध्ये आहे. आणि ही कादंबरी कोणासाठी आहे? म्हणजे ज्यांनी ही आता एकंदरीत ही कादंबरी की यांनी वाचलीच पाहिजे असं तर कोणासाठी काय सांगाल? तर कादंबरी ही सगळ्यांसाठी आहे, म्हणजे याला कोणत्याच स्वरूपाचं एज लिमिट नाही आहे. ती 16 वर्षाचा मुलगा वाचू शकतो, नाहीतर 80 वर्षाचा वृद्ध वाचू शकतो. तर ही सगळ्यांसाठी कादंबरी आहे. आणि पुढे आपण सांगितलं की सायकोलॉजिकल लव्ह स्टोरी म्हणजे एकंदरीत आपण लव्ह स्टोरी बघतो, तर सायकोलॉजिकल लव्ह स्टोरीमध्ये काय वेगळेपण आहे आणि काय मांडण्याचा प्रयत्न केला जातो? जसं मी आधी सांगितलं की नायकाला ASPD आणि PTSD म्हणजे अँटी सोशल पर्सनॅलिटी डिसऑर्डर आणि पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर अशा स्वरूपाचे मानसिक आजार झालेले आहेत. तर त्याच्यावरून ही कथा कशी फुलवली गेली आहे, तर ते वाचकांना वाचणं खूप इंटरेस्टिंग असं असेल. त्याच्यामुळे इतर कथा आणि ही कादंबरी याच्यामधला फरक हा आहे की थ्रिलर आहे, सायकोलॉजिकल आहे. तर हाच मेन फरक आहे. धन्यवाद. तर हे होते अक्षय टेमकर मॅड इन लव्ह या कादंबरीचे लेखक. मी राकेश सूर्यवंशी, पाहत राहा लोकराजा, पुणे. मॅड इन लव्ह या सायकोलॉजिकल थ्रिलर प्रेमकथेच्या कादंबरीचा 19 एप्रिल रोजी प्रकाशन सोहळा आहे. ही कादंबरी तुम्ही अनेक बुक स्टोअर्समध्ये घेऊ शकता. त्याच्या व्यतिरिक्त वारी प्रकाशनाचा अधिकृत जो नंबर आहे 707-707-5764 याच्यावर कॉल करून किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून तुम्ही ही कादंबरी घरपोच मागवू शकता.